विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। साधू संत परमात्मा दुःखाचं बीज जे आहे ते त्रिविध ताप आहे. हे आपल्या शरीराला येणारा ताप, हाडी ताप, हे वेगळा ताप. पण हे कोणते ताप आहे? त्रिविध ताप दुःखाला कारण आहे. साधू संतांच्या कृपेनं या त्रिविध तापाला रवाना केल्या जातं. वळवण होती त्यांची. त्रिविध तापची झाली बोळवण, त्रिविध तापची झाली बोळवण, त्रिविध तापची झाली बोळवण, त्रिविध तापची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे, मजवाटे त्याची आलिंगन द्यावे, मजवाटे त्याची आलिंगन द्यावे. देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे, मजवाटे त्याची आलिंगन द्यावे, मजवाटे त्याची आलिंगन द्यावे. त्रिविधता तापत्रय विनाशक हे परमात्मा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तापत्रय ही तापाचा काय करणार आहे? नाश करणार आहे. समूळ दुःखाचा नाश करणार आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणार आहे असा परमात्मा. त्याचं वंदन नमन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. कालचा आपला विषय असा झालेला आहे की काल पंचवटीत आलेले आहे ना, पंचवटी में आये रघुराई, शूर्पणखा का नाक कटाई, करदूषण को मारे राम, जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम. तिथून पुढे शूर्पणखा तिची विडंबना झाल्यामुळं आपल्या भावाकडे गेली. शूर्पणखेच्या भावाचं नाव काय? रावण. ऐकून आलं पाहिजे. रावण महाराज. काय? रावण महाराज. रावण रावणाला सांगायला गेली. रावण विद्वान होता, अधिकारी होता, पण थोडासा अहंकारामुळे वायाला कसा माणूस जातो हे दाखवून दिलेलं आहे. तो म्हणे तिथं गेलीच कशाला ताई तू? त्या अग्नीच्या घरामध्ये कशाला गेली तू विनाकारणच? नाही म्हणे दादा काही हो, आता तू सूड घे म्हणे आता. म्हणजे बरं काही हरकत नाही. मारीच मामाला बोलावलेलं आहे. रावणाचा मामा कोण? मारीच मामा राक्षस. त्याला सांगितलं की तुम्ही मायावी रूप धारण करा. सुंदर असं मृग त्याचं रूप धारण करा मृगाचं. आणि तो मृग असा वाटला पाहिजे की सुवर्णाचाच मृग आहे. कशाचा? सुवर्णाचा मृग आहे असा भ्रम झाला पाहिजे पाहणाऱ्याला. भ्रम होतो ना माणसाला. ते बुजगाव न करतो की नाही शेतात आपण, तर मंद अंधकारात वाटतं की नाही माणसाला कोणतरी शेताचा मालक आहे का वाट सरू आहे असं येतं ना मनात. होतो की नाही भ्रम? तो माणूस असतो का माणसासारखा असतो? माणूस नसतो तो, माणसासारखा असतो पण माणूस नसतो. भ्रम आहे. तसं सुवर्ण बरं कुठं असतो का? पण ज्यानं मायावी रूप धारण केलं त्याचं सगळं अंगाचं कातड चम 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 सोन्यासारखं चमकू लागलं. आणि तो मातोश्री सीतेच्या त्या पंचवटी समोरून इकडून तिकडे टुनटुन उड्या मारायला लागला. त्याच्या डोळ्यातून जे पाणी पडायचं तर मातोश्री सीतेला वाटायचं की मोतीच पडायला लागले. काय पडायला लागले? मोती पडायला लागली. आणि त्याच्या अंगावरचं ते सगळं
कातडं पाहून असं वाटायला लागलं की हे कशाचं आहे सगळं. ती मनात म्हणू लागली की आमचा हा सगळा वनवास संपल्यानंतर मी याला घेऊन जाईल, याची कांचोळी तयार करी. कशाची? त्या मृग चर्माची. आणि मग सगळे लोक पाहतील तिथं, मग माझा हेवा करतील. काय करतील लोक? अयोध्येतले लोक हेवा करतील. कोण कोण हेवा करतील? मग हेवा करतील भरत सासवा जावा. जावा जावा म्हणजे पोथी होण्याच्या आधी कुठं जावा? जावा म्हणजे जाऊ. माझ्या ज्या जाऊ बाई आहे ह्या काय करतील? मग हेवा करतील भरत सासवा जावा. सासू नाही म्हटलं, सासवा. 3 सासू आहे ना, म्हणून काय शब्द वापरला? मग हेवा करतील भरत सासवा जावा. काय जाणलंय ना असं हेवा करतील. म्हणून ती रामचंद्र प्रभूला म्हणू लागली, मातोश्री सीता, तो हरिण आणूनी द्या मज अयोध्यानाथा. अयोध्यानाथा, तो हरिण मला आणून द्या. तो हरिण आणूनी द्या मज अयोध्यानाथा. तुम्हाला काय अवघड आहे? एवढा मोठा धनुष्य तुम्ही एका क्षणार्धात मोडून टाकला. या हरणाला अन्न काय महाग आहे तुम्हाला? मला तो आणून द्या, माझ्या स्वाधीन करा. मृग कांचन आहे तो. प्रभू समजावून सांगू लागली, तू कशी वेडी आहे का खुळी आहे काही कळलं. हरिण कुठं सोन्याचं असतं का? ते सोन्यासारखं दिसतं का सोनं आहे? सांगा ना रे सोन्या हो. सोन्यासारखं दिसायला लागलं का सोनं आहे ते? सोन्यासारखं सोनं नाही ते. तुला भ्रम झाला. कोणाला भ्रम झाला? तुम्हाला होतो का कधी मध्ये? नाही. भ्रम आहे म्हणून तर भागवत आहे. भ्रम आहे म्हणून तर सप्ताह आहे. याजसाठी जपे तपे व्यासे यामुपे. हो, आपण भ्रमात जीवन जगतो हे लक्षातच येत नाही. तुम्ही सगळे सोडून बरं का, लांब लांबच्या लोकांची गोष्ट तिकडच्या बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. तुम्ही सोडून का म्हणलो मी? कारण मी भिकारी माणूस, तुमच्या द्वारापुढे मला यावं लागल. तुम्ही नाही भीक वाढली तर मग माझं कसं होईल बरं? तुम्ही सोडून. तुम्ही जरी असताल तर काय बिघडलं बरं? घालवा ना भ्रम. मग भ्रम दुःखाला कारण आहे. भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमणोपासका जना. दुःखाचं कारण काय? भ्रम आहे. भ्रम. दोरीवर सर्पाचा भ्रम. सर्प आहे का तिथं? घाबरगुंडी कशामुळे झाली? घाबरगुंडी दोरीमुळे झाली का सर्पामुळे झाली? कशामुळे? बोलत जा थोडं थोडं. हा, सर्पामुळं ना. आहे का सर्प तिथं? दोरीमुळं? दोरीला पण माणूस घाबरत का? इतकं मोघम ऐकत जाव का बरं? ते काय लढत लोंबत कांद्या वांग्याचं माप आहे का? टाका 2 कांदे वांगे अजून म्हणून. एकाग्र चित्त तर ऐकत जा. दोरीमुळं भ्रम झाला का सर्पामुळं भ्रम झाला? काहीच बोला ना. अवघड मी जे बोलतो हे मराठीतलंच असं ना, आपल्या ग्राम्य भाषेतलं. दोरीमुळं भ्रम झाला का सापामुळे झाला? शाबास. ती सापासारखी झाली म्हणून वाटलं का याच्या चित्तात बसलं सापाची म्हणून. ज्याच्या चित्तात साप आहे असं बसलं त्याला काय झाला? पण बाकीचे लोक बरेच येऊन गेले, त्यांना माहिती ही दोरी सापासारखी दिसती, त्यांना भ्रम. सगळ्यालाच भ्रम असतो काय? पण ज्याला असं वाटलं हा काय आहे? साप आहे. आणि सत्य साप आहे. आता हे आमचं साप साप झालं की नाही बोलणं? सत्य आहे, तिथे साप नाही. घाबरायला लागली, भ्रम झाला. तसं मातोश्री सीतेला काय झाला? तिनं दाखवलं आपल्याला भ्रम किती विचित्र असतो म्हणून. आणि मग ती प्रभूला म्हणू लागली, तो हरिण आणूनी द्या मज अयोध्यानाथा. अयोध्यानाथा म्हणजे हा ठीक आहे. आता तर कॉलेजचं नॉलेज आहे का? अरे अशोक, तो तांब्या आण बरं इकडे.
आमची भारतीय नारी असं असं कधी बोलल का? कसाही पती असला आपले त्याला आवाज घालील, तर ही नावही घेत नाही मालकाचं. बाळूचे बाप म्हणील, मुलगी असेल तर बिराचे बाप म्हणील, काय असेल ते म्हणील. बिचारी भारतीय नारी आहे. तो हरिण आणूनी द्या मज अयोध्या अयोध्या नाथा. अयोध्येचे नाथ कोण? प्रभू रामचंद्र. प्रभू म्हणाले की बाबा तुला भ्रम झाला भैया माय. हरिण सोन्याचं कसं असेल, पण हट्ट धरला, स्त्री हट्ट. लक्ष्मणाला सांगितलं, बा लक्ष्मणा मी आत्ता जाऊन येतो त्याचा छेद करून, तू सीतेकडे लक्ष दे. या महाभयंकर दंडकारण्यामध्ये अनेक प्रकारचे हिंस्र पशु इकडे तिकडे वापरतात. असंख्य श्वापदे येती जाती जाती. सर्प आहे, विंचू आहे, विंगळे आहे, सिंह आहे, राक्षस आहे, पिशाचिनी आहे, पिशाच आहे. हे इकडे तिकडे फिरतात. आणि ही जनकनंदिनी घाबरून जाईल. तू लक्ष दे. लक्ष्मणजीने हात जोडले. प्रभू माझा अवतारच तुमच्या सेवे करताय. थांबले ते लक्ष्मणजी. आणि प्रभूनं धनुष्यबाण घेतला आणि कोणाच्या मागे लागले? आता त्या मृगाच्या मागे लागलेले. ठराविक अंतरावर जात नाही तर त्याचा छेद केला. तो मायावी जोरान ओरडला. तो म्हणतो लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा. मातोश्री सीतेला धस झालं एकदम काळजात.